जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक मास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी कात्रज बायपासला उभा आहे। हा जो माझ्या मागे तुम्हाला रोड दिसतोय हा कात्रज बायपास आहे आणि तुम्ही जर आंबेगाव किंवा कात्रजमध्ये प्राइम लोकेशनला 1 and 2 BHK फ्लॅट शोधत असाल, ते पण अर्ली पोझिशनचे, तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। कारण या प्रोजेक्टमधल्या ज्या बिल्डिंग आहेत हे या एरियामधल्या सगळ्यात उंच बिल्डिंग असणार आहेत। तर आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला मुळीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। आजचा हा जो प्रोजेक्ट आहे हा 2 एकर मधला प्रोजेक्ट आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की हा प्रोजेक्ट जो आहे तो या भागातला म्हणजे आंबेगाव आणि कात्रज मधला सगळ्यात उंच प्रोजेक्ट आहे। म्हणजे इथले जे बिल्डिंग आहेत त्या 21 मजल्याच्या आहेत दोन्ही बिल्डिंग। टोटल 2 एकरच्या या प्रोजेक्टमध्ये ए बी सी अशा 3 विंग आहेत, पण त्यातली ए बिल्डिंग जी आहे ती 2 मजल्याची कमर्शियल असणार आहे जी सर्व्हिस रोडला लागून आहे, आणि जी बी आणि सी आहे ते 21 मजल्याच्या बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये 4 फ्लोर जे आहेत ते पार्किंगला सोडण्यात आलेले आहेत। एका फ्लोरला टोटल 12 फ्लॅट आहेत, त्यातले 4 फ्लॅट जे आहेत ते 1 BHK असणार आहेत आणि 8 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK आहेत। एका फ्लोरला टोटल 3 तुम्हाला स्टेअरकेस देण्यात आले आणि 4 लिफ्ट असणार आहेत, जे की खूप जास्त आहेत। लिफ्ट 4 दिल्यामुळे तुम्हाला इथे खूप सोय होणार आहे। 30 पेक्षा जास्त अमेनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। आता आपण 1 BHK बघणार आहोत ज्याची साईज जी आहे ती 535 स्क्वेअर फूट साईजचा कार्पेट देण्यात आलाय, ज्याचा लिव्हिंग जो आहे तो 14x12चा लिव्हिंग आहे। इथे तुम्ही बघू शकता टाइल जे आहेत त्या पण खूप ब्रँडेड कंपनीचे इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। या साईडला तुम्ही हे बघू शकता 3 ट्रॅक डोर देण्यात आलेला आहे, तिथं खूप चांगल्या कंपनीचं आहे ते सगळे। याच्यात मॉस्किटो नेट पण देण्यात आलेला आहे आणि इथे ग्लास रेलिंग देण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, आम्ही वरच गेलो होतो तर इथून जो तुम्हाला व्ह्यू मिळतो तो खूप अफलातून व्ह्यू तुम्हाला या प्रोजेक्टमधून बघायला मिळतो, कारण की खूप उंच बिल्डिंग आहेत या। त्या व्यतिरिक्त इथे किचन देण्यात आले, तुम्ही किचन बघू शकता। 1 BHKचं किचन आहे, प्रशस्त किचन देण्यात आले। ड्राय बाल्कनी जी आहे ती इथे तुम्हाला कवर्ड देण्यात आलेली आहे या साईडला, तुम्ही बघू शकता। आणि ही जी फायर फायटिंग सिस्टीम आहे ना ही सगळी तुम्हाला आतमध्ये देण्यात आलेली उंच बिल्डिंग असल्यामुळे। हा जो प्रोजेक्ट आहे तो खूप पुण्यातल्या रेप्युटेड बिल्डरचा प्रोजेक्ट आहे। डोअर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत। जी दरवाजाची क्वालिटी असेल किंवा जे इथे लॉक वगैरे सिस्टीम आहे ती खूप चांगल्या क्वालिटीची देण्यात आली। ह्या साईडला तुम्ही बघू शकता लीग रेंजचे स्विचेस देण्यात आलेले आहेत, ज्या सॅनिटरी फिटिंग येते एस्को कंपनीच्या तुम्हाला इथं देण्यात आलेले। जो दरवाजा तिथं देण्यात आले वुडनचा तोच दरवाजा तुम्हाला इथे टॉयलेटला पण देण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त इथं तुम्ही जे टॉयलेट बाथरूम येते वेगळे, टॉयलेट इथं WC वेगळं आहे, या साईडला बाथरूम वेगळं देण्यात आलेलं आहे। आणि बेडरूम बघू शकता, प्रशस्त असं बेडरूम तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये जी सी बिल्डिंग आहे त्याचं पोझिशन 6 महिन्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये 6 फ्लॅट शिल्लक आहे। तुम्ही जर 6 महिन्यात पोझिशनचं जर फ्लॅट बघत असाल 1 and 2 BHK तर तुम्ही सी बिल्डिंगचा ऑप्शन जो आहे तो निवडू शकता। आणि जर तुम्हाला 1.5 वर्षानंतर पोझिशन चालत असेल तर मग तुम्हाला बी बिल्डिंगचं ऑप्शन आहे, कारण बी बिल्डिंगचं जे पोझिशन आहे ते मार्च 2026 पर्यंत तुम्हाला इथे मिळणार आहे। आता आपण काय करू, 2 BHKला पण एकदा बघून घेऊया। हा 2 BHK आहे ज्याचा कार्पेट 746 देण्यात आलाय। 1 BHKचा हॉल आणि 2 BHKचा जो हॉल आहे लिव्हिंग प्लस डायनिंग हा 14x12चा तुम्हाला इथे सेमच देण्यात आलेला आहे। किचन जे आहे ते 8x8.5चं तुम्हाला इथे देण्यात आलंय, तुम्ही बघू शकता। 1 BHK पेक्षा 2 BHKचं किचन मोठा आहे, ड्राय बाल्कनी कवर्ड तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। आणि या 746 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे याचं जे पॅकेज कॉस्ट आहे ते 75 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित, आणि 1 BHKची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 53 लाख रुपये जाते। तुम्ही इथे बाल्कनी बघू शकता, कवर्ड बाल्कनी 11x5ची ही कवर्ड बाल्कनी असणार आहे। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय की जे वरचे फ्लॅट आहेत ना तिथून व्ह्यू खूप जबरदस्त तुम्हाला दिसतो सगळ्या साईडचा। पूर्ण या साईडने तुम्ही पूर्ण जो पुणे बेंगलोर हायवे त्याचा व्ह्यू मिळतो, या साईडने जो कात्रजला रोड जातो शिवसृष्टी वगैरे त्याचा व्ह्यू दिसतो। इथून सिंहगड कॅम्पस जे आहे ते साधारणतः 500 मीटरच्याच अंतरावर आहे। डीमार्ट 500 मीटरवर आहे आणि नवले ब्रिज पण जो आहे तो 500 मीटरवर आहे। लोकेशन खूप चांगलं आहे। यांनी सॅम्पल फ्लॅट न बरोबर ऍक्च्युअल फ्लॅट बनवून ठेवलेले आहेत। हे जे बेडरूम आहे हे 10x10चं बेडरूम आहे, ज्याला आपण चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकतो। 3 ट्रॅक विंडो दिलेल्या आहेत तुम्हाला, त्यानंतर स्टार लॉकच्या तुम्हाला इथे खिडक्या वगैरे पण देण्यात आल्या।
डोअरच्या क्वालिटी पण खूप बेस्ट आहेत. लिग्रेंटचे स्विचेस देण्यात आलेत. या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते या साईडला देण्यात आलेत. बेसिनची प्रोव्हिजन तिथं असणार आहे. हा मास्टरचा दरवाजा आहे. इथून तुम्ही आत आल्यानंतर हे मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज जी आहे ती 10x12 देण्यात आली. हे टॉयलेट बाथरूम इथं सेपरेट देण्यात आलेलं आहे. ती बिल्डिंग जी आहे ती 6 महिन्यात पोझिशनला आली आहे. फायनल म्हणजे फिनिशिंगचं काम इथं चाललंय. त्यामुळे तुम्हाला जे ऍक्च्युअल फ्लॅट आहे तेच बघायला भेटतात. ते क्या बात कर रहे हैं? हे तुम्ही बघू शकता 10x12चं इथं मास्टर बेडरूम आहे. ह्याला एक बाल्कनी पण इथं देण्यात आली आहे, जी 11x3ची इथे असणार आहे. आणि इथे तुम्हाला ग्लास रेलिंग देण्यात आलेलं आहे. इथे MS+ ग्लास रेलिंग तुम्हाला देण्यात आलेले आहेत. 30पेक्षा जास्त अम्युनिटीज आहेत. स्विमिंग पूल सोडला तर ऑलमोस्ट सगळे अम्युनिटीज तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. मागं अर्धा एकर जागा जी आहे अम्युनिटीजसाठी सोडण्यात आली आहे. आणि पुढच्या साईडला पूर्ण कमर्शियल जे शॉप्स आणि ते असणार आहेत A बिल्डिंगमध्ये, जी की 2च मजल्याची आहे. तर तुम्ही प्राईम लोकेशनला जर फ्लॅट बघत असाल कात्रज आणि आंबेगावमध्ये, खास करून नवले ब्रिज, कात्रज बायपास, DMart जवळ, तर हा प्रोजेक्ट तुम्हाला बघता शरी नक्की आवडेल. उंच प्रोजेक्ट आहे. 21 मजल्याचा, 4 मजले पार्किंग आणि 17 मजले रेसिडेन्शियल आहे. प्रत्येक फ्लॅटला पॅकेजमध्ये तुम्हाला कार पार्किंग पण इथं देण्यात आली आहे. 1 BHK 53 लाख, 2 BHK 75 लाखाला जातोय. या प्रोजेक्टला खूप मागणी आहे या भागामध्ये, कारण ह्याचा जो सी विंग आहे ती पूर्णपणे सोल्ड आउट आहे. 350 युनिटमधली एक विंग पूर्णपणे सोल्ड आउट आहे. आणि जी B बिल्डिंग आहे ती पण ऑलमोस्ट अर्धी जी आहे ती सोल्ड आउट झालेली. वरच्या फ्लोअरचं जे सँक्शन आहे ते नंतर आलं होतं, तर त्याच्यामध्ये आता फ्लॅट शिल्लक आहेत. आणि अर्ली पोझिशनचे जे फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये टोटल 6 फ्लॅट शिल्लक आहेत सी विंगमध्ये, ज्याचं पोझिशन 6च महिन्यामध्ये. तर तुम्ही व्हिजिट करा. आणि काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. काही दिवसापूर्वी आपण रेडी पोझिशनचा पण बनवला होता या भागामध्ये, सेगडे कॉलेज कॅम्पसमध्ये. त्यालाही तुम्ही भरपूर प्रेम दिलं होतं. पण जर तुम्हाला अगदी बायपास लगत म्हणजे एकदम रोड लगत पाहिजे असेल, मोठ्या रोड लगत, तर मग हा बेस्ट प्रोजेक्ट आहे. 6 महिन्यात पोझिशन तर आहे आणि 1.5 वर्षांचा पोझिशन, अशा 2 बिल्डिंग आहेत. तर लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.